हॅलो शेख. तर साखळी सामन्यातील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. मॅच स्पीडअप करा कारण की इथून पुढे अजून देखील 3-3 षटकाचे बरेचसे सामने या ठिकाणी शिल्लक आहेत. पावनाई स्पोर्ट विरे आणि लक्ष्मण स्पोर्ट जांभूर या दोन्ही टीमला आपण पाहतोय आणि सामना जिंकल्यानंतर जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं थावडे टीमसाठी मात्र सपोर्ट करणाऱ्या माता भगिनी आपण पाहिलं की आपल्या मुलाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चांगला झाल्यानंतर अगदी दोन्ही खेळाडूंना कौतुकाची थाप पाठीवरती देत असताना आपण पाहिलं. आणि खऱ्या अर्थानं थावडे संघ एक चित्तथरारक सामन्यामध्ये विजय झाला. सागर आणि मनोज ही मात्र जोडी आपल्याला पाहायला मिळाली. बडी मिया छोटी मिया ज्या पद्धतीनं खूप चांगला खेळ राहिला आणि साखळी सामन्यातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम पावनाई स्पोर्ट विरे हा संघ आणि दुसऱ्या बाजूला इथे आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष्मण स्पोर्ट जांभूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेचच या ठिकाणी मॅचला करूया सुरुवात. थावडे संघ या अगोदरच्या सामन्यामध्ये विजयी झालाय. त्यानंतर टॉससाठी मी इथे आमंत्रित करेन टीम श्री नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली आणि मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी. 3 षटकाचा सामना या लगेचच टॉससाठी या नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली आणि मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी या दोन्ही संघामध्ये यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील ही लढत चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. टीम जांभूर या संघाकडून लक्ष्मण स्पोर्ट जांभूर या संघाकडून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीचे दोन्ही बॅटर एका बाजूला संजय आणि ऋतिक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती मात्र अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक बॉल चाललाय सीमारेषा पार. संजयच्या बॅटमधून येतो हा घणाघाती प्रहार. मितील धावा 6 षटकार. पहिल्या बॉलवरती मात्र उमेश यांच्या गोलंदाजीवरती षटकार आलाय. सातत्याने जर पाहिलं तर डावखुरा गोलंदाज उमेश टेनिस बॉलमध्ये जर पाहिलं तर खूप वेळा चांगला कारनामा करताना आपण पाहिले, परंतु इथे पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आज आपण पाहतोय आनंद कलेक्शन फेटेवाले यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आर्थिक सहकार्य करण्यात आले. व्हाईट बॉल कुठेतरी दबाव इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर वडिलोपार्जित जो व्यवसाय आहे आणि कोल्हापूर जिल्हा शाहूवाडी तालुक्याची ओळख जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं मानाचा फेटा आणि याच फेट्याला मात्र उद्योगधंद्यामध्ये आणलं आणि आनंद फेटेवाले हा एक ब्रँड त्याने स्वतःचा बनवला आणि आज एक नव्हे तर 2 ठिकाणी त्यांचे ब्रँचेस आपण पाहतो. आनंद कलेक्शन सेक्टर 15 कोपरखेरणे, त्याचबरोबर जनता मार्केट तुर्बे येथे देखील आनंद कलेक्शन हे शॉप आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा मात्र पुरस्कृत करण्यात आली. ज्या ज्या वेळेस आनंद पाटील आणि आम्ही अनेक व्यासपीठावरती एकत्र आलो त्यावेळेस चर्चा व्हायची की कधीतरी शाहूवाडी तालुक्याची स्पर्धा मात्र या भूमिपुत्र क्रीडांगणावरती व्हावी अशी भरपूर अशी इच्छा असायची आनंद पाटील यांची. आणि आज मात्र त्यांनी स्वतः पुरस्कृत केलेली स्पर्धा मात्र आज आपल्याला पाहायला मिळते. भैरवनाथ चषक 2024 आणि खऱ्या अर्थाने ही इच्छा मात्र आज पूर्ण केली आणि खेळाडूंसाठी पूर्ण करून दाखवले आनंद पाटील यांनी. चला वेळ जास्त घेऊ नका कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. अजून देखील पहिल्या गटातील सेमीफायनलची मॅच, त्यानंतर या गटातील 3 मॅचेस आणि सामनावीराचा किताब अर्थातच मिस्टर सागर ज्याने 49 धावा 16 बॉलमध्ये ज्याच्या
माध्यमातून बनवण्यात आल्या तो सागर ठरला या मॅचचा हिरो. नामदेवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीराचा किताब दिला जाईल. यावेळेस पहा लॉंग लेगला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत अगदी नंदाताई नामदेव पाटील यांच्या माध्यमातून सागरला दिला जातो या सामनावीराचा किताब. चला मॅच स्पीडअप करा. सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. आज आपण पाहतोय भारतीय स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून ज्या पद्धतीनं मेडल आपण पाहतोय आनंद कलेक्शन फेटेवाले अगदी तिरंगा लेस आपण पाहतोय या मेडलला. एक सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिले षटक गोलंदाजीवरती उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहतोय आनंद कलेक्शन फेटेवाले पुरस्कृत भैरवनाथ चषक 2024 प्रथम पारितोषिक 15,555 जे या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. मान्य श्री संदीप पाटील दादा, मान्य श्री आनंद पाटील दादा, आनंद कलेक्शन प्रोप्रायटर कोपरखेने तुर्बे यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक श्री नामदेव संभाजी दळवी दादा, आकारामजी पाटील, पांडुरंगजी पाटील यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी रविराज पाटील दादा, त्याचबरोबर पांडुरंग पाटील दादा यांचं शुभागमन. आज जर पाहिलं तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आनंद पाटील यांनी फक्त नफा तोटा न बघता त्यांच्या पलीकडे अनेक माणसं जपलेत आणि आज त्यांनी आपल्या गावासाठी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आज रविराज पाटील दादा त्याचबरोबर पांडुरंग दादा पाटील युवा उद्योजक या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, मनाच्या अंतकरणापासून स्वागत. सूरज पाटील दाखल झालाय षटक क्रमांक 2. गोलंदाजीच्या रणवेवरती कुठेतरी अडथळा निर्माण झाला आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज सूरज पाटील. यावेळेस आडव्या बॅटने फटका केलाय. एक धाव तिथे घेतली जाते. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. दुसरीचा प्रयत्न मात्र सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. अगदी 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये आणि दुसरीचं रूपांतर बघता बघता 3 धावामध्ये येताना आपण पाहिलं. 3 धावा आल्या. धावसंख्येत होती वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक स्वतः यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्ये चकमक आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाजाला मात्र जीवनदान इथे आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप इम्पॉर्टंट असतं आणि हे कॉलिंग मात्र दोन्ही खेळाडूंच्या मध्ये फसलं आणि त्याचाच फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज राहुलला मात्र जीवनदान भेटलंय. यावेळेस पहा चांगला फटका. सूरजच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. दोन धावेच्या साह्याने धावफलक मात्र आकार घेतोय. जाऊन पोहोचतोय तो तब्बल 18 या आकड्यावरती.
18 धावा. आज आपण पाहतोय आनंद कलेक्शन पुरस्कृत भैरवनाथ चषक 2024. खऱ्या अर्थानं आपल्या गावाच्या नावासाठी, ग्रामदैवताच्या नावासाठी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा ज्याने पुरस्कृत केली आहे, एक दिलदार व्यक्तिमत्व आनंदा पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलं. यावेळेस पाचाबुक फटका अप्रतिम, कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. सूरज यांच्या बॅट मधून हा येतोय नेत्रदीपक षटकार. अगदी सूरज पाटील यांच्यावरती मात्र आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळते. सूरज विरुद्ध सूरज. एका पिंजऱ्यामध्ये जसे दोन वाघ राहू शकत नाही तसे एका मैदानामध्ये दोन सूरज आणि एका सूरजने दुसऱ्या सूरजवरती मात्र आक्रमण इथे करत असताना सूरज यांच्या बॅट मधून येतो हा षटकार. यावेळेस पहा इथे मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक केले बॉलर सूरज पाटीलने. त्याचबरोबर अजय पाटील बारक्या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सातत्याने आपल्या टीमला एक वेगळा सपोर्ट देणारा अजय पाटील यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 2 ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला मॅच स्पीडअप करा. तिसरं षटक गोलंदाजीवरती राजू, एक अनुभवी खेळाडू या टीमचा. कित्येक वेळा उमेश असेल, सूरज पाटील असतील आणि राजू असतील, हे 3 खेळाडू मात्र गेम चेंजर ठरलेत. विरय पावना स्पोर्ट विरय या टीमच्या नेता. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा राउंड द विकेट राजू. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करत असताना एक सिंगल तिथे आली. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केला जातोय. सेकंड रन देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावसंख्या 26 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थानी 26 धावा, 1 शॉट. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा बॅटर राहुलच्या बॅटमधून राजू यांच्यावरती आक्रमण, हल्ला. राजू यांच्या गोलंदाजीवरती मात्र राहुलच्या बॅटमधून येते उत्तुंग षटकार. षटकारानंतर टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31 धावा. तिसरं षटक. पावना स्पोर्ट विरय या टीमला जर आव्हान द्यायचं असेल तर मात्र एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. बॅटिंग करणारा संघ अर्थातच लक्ष्मण स्पोर्ट जांभूर या संघाला. यावेळेस पहा अगदी मिडल स्टंपवरून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू हाताला गेलाय. बॉलर राजू यांच्या माध्यमातून कमबॅक करणं हे खूप महत्वाचं आहे. या अगोदरच्या बॉलवरती काय झालंय याचा विचार करण्यापेक्षा आत्ताच्या बॉलवरती मला काय करायचं आहे हे सांगून जाणारा बॉल मात्र राजू यांच्या माध्यमातून रिलीज केला गेलाय. यावेळेस पहा बॉलर बॅकड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत वेगाने पोहोचले. फक्त एकच सिंगल इथे पाहायला मिळाले. एका सिंगलच्या साह्याने मात्र धावसंख्या 32 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. पावना स्पोर्ट विरे हा संघ जर पाहिलं तर फलंदाजी गोलंदाजीच्या दृष्टीने ताकदवान संघ आणि या संघासमोर मात्र एक कडवं आव्हान द्यायचं असेल तर मात्र मोठी धावसंख्या उभारावी लागेल. यावेळेस पाव हो अगदी सबमरीन
चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर मात्र विकेट किपरचा वेध घेणारा बॉल, डॉट बॉल आलाय. भैरवनाथ चषक 2024 चांदी कलरच्या सिल्वर ट्रॉफीज आपण पाहतोय. अगदी या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण राहिलेत. आणि आज संपूर्ण दिवसभर जर पाहिलं तर वातावरण खूप चांगलं राहिले. कारण की ज्यावेळेस एखादं काम करण्यासाठी किंवा कित्येक वर्षाची धडपड आनंदा पाटील यांची राहिली की शाहूवाडी तालुक्याची स्पर्धा ही सेक्टर 23 भूमिपुत्र क्रीडांगणावरती मी सातत्याने या गोष्टीचं वर्णन का करतोय. कारण की ज्या वेळेस आनंदा पाटील यांच्याशी आमची चर्चा झाली त्या वेळेस त्यांना मनापासून खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये इच्छा होते की शाहूवाडी तालुका कुठेतरी कोपरखान्याच्या मैदानावरती खेळावा आणि पहिलं मैदान हे असावं. याचं प्राधान्य त्यांचं सातत्याने राहिलं. परंतु आज मात्र स्वतः पुरस्कृत केलेली स्पर्धा आज या मैदानावरती घेऊन आलेत. आणि तुम्ही केलेला प्रामाणिक प्रयत्न आणि त्याची पोचपावती आज आपल्याला पाहायला मिळते. अगदी टेनिस बॉलला हे मैदान मिळणं थोडंसं कठीण आहे. परंतु रबर बॉलमध्ये ही स्पर्धा आपल्याला भैरवनाथ चषक 2024 आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाचा खेळ संपला. शेवटचं षटक योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. योगेश पाटील आज आनंद कलेक्शन खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गणेश उत्सवासाठी अनेक प्रकारचे नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली आणि मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी दोन्ही संघनायकाला विनंती असेल आपण टॉससाठी या. वेळ जास्त घेऊ नका. मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली आणि टीम मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी. जशी ही पहिली इनिंग संपुष्टात येईल त्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. कारण की दुपारचे 4 वाजून गेलेत आणि ही स्पर्धा अगदी योग्य वेळेमध्ये आणि चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे या ठिकाणी आयोजक कमिटीला संपन्न करायचे आहे. यावेळेस अगदी रडारमध्ये त्याला दिलाय बिरकावून बॉल सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय हवाई फायर. राहुल सेट ऑन फायर त्याच्या बॅटमधून येतो हा षटकार. या षटकारानंतर टीमची धावसंख्या 42 या आकड्यावरती. 42 धावा राहुलच्या बॅटमधून आतापर्यंत षटकार चौकारांची बरसात आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकार आलेत आतापर्यंत राहुलच्या बॅटमधून. अशक्य असं काही नसतं मित्रांनो. कारण की या अगोदरची मॅच जर आपण पाहिली असेल तर 77 धावा प्रथम बॅटिंग करत असताना टीम आमिनीने जमवल्या होत्या. आणि आमिनी संघाचं जर पाहिलं तर गोलंदाजीचं खातं हे भरपूर स्ट्रॉंग आहे. परंतु त्या गोलंदाजीला देखील ते अप्रतिम झेल टिपलाय. त्या गोलंदाजीला देखील ते घाम फोडला. स्वतः यजमान संघ जो भैरवनाथ स्पोर्ट थावडे या नावानं सातत्याने खेळत आलाय आणि त्या संघानं 78 धावांचं आव्हान अगदी 2 ते 3 चेंडू मात्र राखत हे आव्हान मात्र पूर्ण केलं. आणि क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा कोणताही खेळ असू द्या जोपर्यंत तुमचे प्रयत्न दमदार आहेत तोपर्यंत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये हरवण्याची ताकद कुणामध्ये नसते. परंतु प्रयत्न करणं गरजेचं असतं. निकाल काय लागेल याची वाट पाहू नका. तर स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. हरला किंवा जिंकला तरी देखील स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या लढवय्या योद्ध्यामध्ये आपली नक्कीच गणना केली जाईल. आणि यासाठी मात्र तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी होणं आणि स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी आपल्या संघासाठी आणि ज्या संघानं आपणाला एक खेळाडू म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली त्या संघासाठी मात्र प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि तेच प्रयत्न केले ते भैरवनाथ स्पोर्ट थावडे या टीमनं आणि विजय प्राप्त केला. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावफलकावरती लागली जाईल. चला मुटकलवाडी संघ मुटकलवाडी विकास या टॉससाठी. वेळ जास्त घेऊ नका कारण की सुखदेव सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पकडली जाते. आणखीन एक दमदार कॅच आणि फलंदाजाला मात्र इथून पुढे परतावं लागेल. काय कॅच पकडले विरे या संघाकडून क्षेत्ररक्षण करत असताना. अमर यांनी मात्र अप्रतिम झेल टिपलेत आतापर्यंत. चला टॉस साठी मी
यावेळेस बॅकफुटला गेले, कव्हरिजन मध्ये फटका केला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले, एक धाव आले, दुसरीचा वेगाने प्रयत्न, दुसरी धाव इथे कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु 2 धावेवरती मात्र समाधान इथे मानावं लागेल. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय धनाजी पाटील यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. धनाजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. धनाजी पाटील ज्यांनी गेली 4 वर्ष या शाहूवाडी असोसिएशनमध्ये उपाध्यक्ष या पदाचा कार्यभार सांभाळत असताना एक चांगलं नेतृत्व आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं होतं शुभागमन. थँक्यू सो मच. आणि रविराज पाटील जे युवा उद्योजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करूयात आपण टॉस. संघाची धावसंख्या 45 धावा आणि 46 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. रविराज पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. एका बाजूला नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विकास यांचं मी कौतुक करेन कारण की आपली ज्यावेळेस बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग असते त्यावेळेस सातत्याने क्षेत्ररक्षण जर तुम्ही स्वीकारलं आणि प्रतिस्पर्धी टीमला कमी धावेत रोखून जर मॅच लवकर संपवली तर मात्र आयोजकांच्यासाठी ही बाब खूप महत्त्वाची असते. अनेक वेळा अनेक संघ बॅटिंग कमजोर असताना क्षेत्ररक्षण करत असतात, प्रतिस्पर्धी संघ जास्त धावा करत असतो, त्यावेळेस मात्र जास्तीचा वेळ अनेक वेळा आपण जाताना पाहिलंय. परंतु विकास एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांची टीम देखील अनेक वर्ष या असोसिएशनला सपोर्टिव्ह टीम आणि असोसिएशनमध्ये सातत्याने बक्षीसपात्र फेरीत दाखल होणारा संघ म्हणून मुटकलवाडी या संघाकडे पाहिलं जातं. चला लगेचच या टीम जांभूर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. 46 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. जास्त वेळ घेऊ नका टीम जांभूर संघ. लक्ष्मण स्फूट जांभूर. चला मॅच स्पीडअप करा. अजून देखील महत्त्वाच्या मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत. सेमीफायनलची एक मॅच, त्यानंतर या गटातील टोटल 3 मॅचेस आणि फायनलची एक मॅच, अशा 5 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत. संध्याकाळचे 5 वाजायला या ठिकाणी आलेत आणि त्यामुळे घाई करा कारण की अवघ्या 1 ते 1.5 तासाच्या टायमिंगमध्ये आपल्याला हे 5 सामने कव्हर करायचे आहेत. आमचे ओम साई MTCचे अक्षय म्हात्रे यांनी सातत्याने आम्हाला तगादा लावला की ही स्पर्धा अगदी योग्य वेळेवरती आणि चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये कशी प्रक्षेपित होईल याकडे त्यांचं भरपूर असं लक्ष आहे आणि सातत्याने त्या वेळेवरती त्यांचं कटिबद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी राजू आणि सूरज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 46 धावांचं लक्ष आणि हे लक्ष मात्र किती षटकामध्ये पूर्ण केले जाते आणि कशा प्रकारे आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत आहेत ही जोडी की क्षेत्ररक्षण करणारा जांभूर संघ या मॅच मध्ये आपलं वर्चस्व गाजवतोय हे सांगून जाणारी लढत आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये 45 धावा केल्या, उत्तरार्धामध्ये जर पाहिलं तर करायचे आहेत 46 धावा. चला एक चांगलं आयोजन आहे आणि या आयोजनासाठी मात्र आपलं सहकार्य हे तितकंच गरजेचं आहे मित्रांनो. अजून देखील 5 सामने या ठिकाणी शिल्लक आहेत.
चला मॅचला करूया सुरुवात. धनाजी पाटील शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांची उपस्थिती मात्र अनमोल उपस्थिती या स्पर्धेला आज लाभलेली आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. पहिल्याच बॉलवरती मात्र काय घडलंय, पहिल्या बॉलवरती मात्र नो प्लस षटकार, भीमर चेंडू हाताळलाय. पंच रुपेशजी सावंत सरांचा इशारा आणि त्यावरती मात्र केलाय कडा प्रहार. बॉल सीमारेषा पार. सूरज पाटीलच्या बॅटमधून पाटलाचा बोरगा आणि त्यांच्या बॅटमधून होतो हा षटकार. इथे मात्र आता पहिल्या बॉलवरती नो प्लस 6 षटकार आलाय. सूरज विरुद्ध सूरज हे आक्रमण. या अगोदर ज्यावेळेस सूरज गोलंदाजीसाठी होते त्यावेळेस सूरज यांनी फलंदाजी करत असताना षटकार खेचला होता. आता मात्र तेच घडत असताना यावेळेस व्हाईट बॉल चा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील फ्री हिट कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा विदाउट बॉल. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं पण एकही बॉल रिलीज झालेला नाहीये आणि तोपर्यंत मात्र 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा समोरच्या दिशेत फ्रीटचा बॉल आणि त्यावरती मात्र एक सिंगल आले. दुसरीचा इथे प्रयत्न परंतु एकच धाव इथे घेतली जाते. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती मात्र 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा खराब लाईन. व्हाईट बॉलचा इशारा. 10 रन. आता जिंकण्यासाठी मात्र 36 धावांची गरज आणि जोपर्यंत राजू आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे अगदी कमी षटकामध्ये या धावा जमवण्याची ताकद या दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र राजू यांच्या बॅटमधून हवाई सफर. बॉल जातो सीमारेषा पार. षटकार. अगदी षटकाराला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. ओमसाई MTCच्या मेगा स्क्रीन वरती दाखवलं जाते. अगदी फ्रंटफुटला आले त्यानंतर जागा बनवली आणि उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळाला. फलंदाज राजू यांच्या बॅटमधून हा येतोय षटकार. मी अगोदरच म्हटलं होतं की राजू आणि सूरज ही जोडी जर मैदानामध्ये जास्त काही राहिली तर मात्र हा सामना लवकरात लवकर फिनिश करण्याची ताकद या जोडीवरती आहे. इथे हुक करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न इथे फसला गेलाय. एक सिंगल मात्र इथे लेग बाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 16. 17 या आकड्यावरती 17 धावा. अजून देखील 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिले षटक मार्गस्थ असताना 29 धावांची गरज. यावेळेस पहा अप्रतिम फटका खेळला. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. तिसरीचा इथे प्रयत्न. यस नो आणि 4 धावा इथे अंकित केल्या गेल्या. धाव संख्या 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मी विनंती करेन शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष धनाजी पाटील यांना की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. यावेळेस पहा खोल टप्प्याचा अगदी क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलंय परंतु चांगला फटका आपल्याला पाहायला मध्ये खोदून काढलाय. एका धावेसाठी राहुलने मात्र बॉल अडवलाय आणि एक धाव मात्र धावफलकावरती लागली जाते. राहुल यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपण पाहिली. त्यानंतर मात्र 22 धावा धावफलकावरती. अजून देखील यावेळेस पहा क्लीन बॉल. काय गोलंदाजी. राजूला मात्र माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का इथे टीम पाहुणाई स्पोर्ट विरोळे या टीमला
पहिला फलंदाज माघारी परत असताना पाहायला मिळतोय. चला 22 धावा इथे स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. अजून देखील 26 रनची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉल मध्ये नवीन फलंदाज अमर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सूरज पाटील यांच्यावरती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल, कारण की राजू बाद झालेत आणि इथून पुढे मात्र या सामन्याची जबाबदारी इथे सूरज पाटीलला घ्यावी लागेल. सूरज पाटील जी जर विकेट मिळवली या षटकामध्ये तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी मात्र निर्माण होऊ शकते. पहिला बॉल वेगवान राहिलाय, अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सूरज पाटीलला इम्प्रेस करणारा चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला गेलाय, अनसक्सेसफुल होतोय आणि डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. यावेळेस चांगला स्ट्रोक मिड विकेट रिजन मध्ये फटका केला. क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब. इथे मात्र जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण साकारलं गेलंय. अगदी काऊ कॉर्नर मिड विकेटला जाऊन त्या ठिकाणी बॉलला अडवलंय. जजमेंट खूप चांगलं. फेकी देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळाले आणि एक सिंगल अगदी रॉकेट थ्रू तिथे पाहायला मिळाला आणि एक सिंगल आले. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा, अजून देखील 25 धावांची गरज. या सामन्यामध्ये कुठेतरी दबाव, अजून देखील 23 धावांची गरज आहे. 46 धावांचं लक्ष इथे आपल्याला पाहायला मिळते. 1 धावाले धावसंख्या 24 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी 22 धावांची अजून देखील गरज. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. आज संपूर्ण दिवसभर जर पाहिलं तर पावसाने मात्र कुठेतरी सध्याच्या घडीला विश्रांती घेतली आणि विश्रांती घेतल्यानंतर देखील रबर बॉल क्रिकेट थांबलेलं नाही, थांबणार नाही. सूरजचा विषय लय हार्ड आहे आणि सूरजकडे मात्र षटकारांचं क्रेडिट कार्ड आहे. सूरजच्या बॅट मधून येतो हा नो प्लस षटकार. इथे मात्र बोनस दिला जातोय सूरजला. सूरज पाटीलच्या बॅट मधून येतो हा षटकार. 7 धावा आल्या या बॉल वरती. आता मात्र टीमची धाव संख्या 31 या आकड्यावरती. अगदी गोलंदाजीच्या शैलीवरती कुठेतरी आक्षेप इथे पाहायला मिळाला आणि 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. अर्थातच धावसंख्या 33 या आकड्यावरती 13 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. 13 धावांची गरज. चला सामना स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका. टीम लक्ष्मण स्पोर्ट जांभूर संघ 13 धावांची अजून देखील गरज आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पाहिजे मात्र हुक केला. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. 1 बाउंड चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. सूरज पाटील थांबता थांबणार नाही आणि या फलंदाजाच्या बॅट मधून येतोय हा दमदार चौकार. आता समीकरण बदललंय. धावसंख्या 37 या आकड्यावरती. 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. एकतर्फी मात्र या सामन्यामध्ये
वर्चस्व गाजवत असताना सूरज पाटील रबर बॉल क्रिकेट घ्या, टेनिस बॉल क्रिकेट घ्या, जबाबदारीचं क्रिकेट काय असतं हे दाखवून देणारा फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज पाटील, ओ माय गॉड, काय फटका खेळलाय, बॉल निघून चाललाय, वन बाउन्स, चेंडू होईल फरार. सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. आता जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज. काय बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार खेळ मात्र इथे साकारलाय सूरज पाटील. पाहुणा स्पोर्ट विरवे या टीमचा ढाण्या वाघ इथे मात्र चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटच्या 2 षटकाचा इथे खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये करायचे आहेत 5 धावा. अमर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी भरती बॉलर दाखल झालाय राजू. 12 बॉल मध्ये करायचे आहेत 5 धावा. यानंतर मुटकलवाडी संघ सज्ज राहायचा आहे. विकास, जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. इथे मात्र फटका फसलाय की काय, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र हाताला चटका देत मात्र बॉल जमिनीला दान होताना पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. आता विजयासाठी 3 रनची आवश्यकता. तीन धावांची गरज. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. सामना अजून फिनिश झालेला नाही, कारण की जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटची धाव पूर्ण केली जात नाही तोपर्यंत विजयाची संकल्पना मांडणं हे कुठेतरी चुकीचं मानलं जातं. आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक, बॉल निघून चाललाय, वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार आलाय आणि सामना मात्र जिंकलाय पाहुणा स्पोर्ट विरे या टीमनं. अभिनंदन, वेल प्लेड. आणि या मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच नॉन अदर दॅन मिस्टर सूरज पाटील ठरलाय या मॅचचा हिरो. या सामनावीराचा किताब आपल्याला दिला जाईल आणि मुटकलवाडी संघ लगेचच दाखल व्हा.